जर वेगळं मराठा आरक्षण आपल्याला द्यायचं आहे की ज्याला आमचा सपोर्ट आहे किंवा किलोटी पिटिशन जे दाखल केलेलं आहे ते यशस्वी व्हावं म्हणून सुद्धा आमचा पाठिंबा आहे. मग हे जर आहे तर या सगळ्या मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये टाकण्याचं कारण काय? आणि मग परत त्यांचे सगळे सोयरे अमुक तमुक ह्या सगळ्यांना नुसतं साधं शपथपत्र दिलं ते पण 100 रुपयाचं ॲफिडेविट त्या स्टॅम्प पेपरवर पणची गरज नाही. हे सगळं करण्याची गरज काय? किंवा मग हे जर केलं तर मग ते करण्याची गरज काय? त्याचं सगळ्याच बाजूने जे आहे हा संभ्रम आहे. म्हणजे मुख्यमंत्री बोलतात आम्ही ऐकतो परंतु मनाचं समाधान होत नाही आहे. तुम्ही असं केलं असतं की ठीक आहे आपल्याला वेगळंच आरक्षण द्यायचंच आहे, काम सुरू केलं, आम्ही काही म्हणत नाही तिथे, किंवा क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही काही म्हणत नाही. सगळ्याचे सगळे जे कुणबी तुम्ही 54 लाख नोंदी सापडल्या आणि त्याचे सगळे आता जे सगळे सोयरे मग बाकीचं हा उपद्रव करता कशाला? परत शिंदे कमिटी जी आहे ही त्यांचा मुदत संपली, काम संपलं त्यांचं, चालू ठेवा कशाला? सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहे त्यांचा पगार 2,80,000 रुपये आहे आणि यांचं 4.5 लाख रुपये प्रत्येकी, जे असं मला कळलंय ते कशासाठी? बरं ते तेवढेच नाही, त्यांच्या खाली तो स्टाफ असणार, काम करत असणार. कशासाठी? झालं ना तुमचं काम. तुम्ही अगोदर सांगितलं की त्या निजामशाहीमध्ये आमच्या ज्या नोंदी अडकलेल्या ते शोधा, ते शोधलं. मग म्हणाले मराठवाड्यामध्ये सगळ्यांना ते काम, मग सगळ्या महाराष्ट्रामध्ये, मग सगळ्यांना ओबीसीमध्येच घ्या. हे सगळे जे हट्ट जे आहेत पुरवण्याचं काम सरकार करत आहे. ठीक आहे, लोकांची मागणी आहे, आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. परंतु तो ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही, कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे 54 लाख जर जे नोंदी सापडल्या आणि त्याचे आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही. धक्का ढकलून बुकलून बाहेर काढण्याचं काम आहे. नावाला ओबीसी आहे परंतु त्याच्यामध्ये कुठलाही फायदा जो आहे ओबीसीला राजकीय असेल, शैक्षणिक असेल किंवा आणखीन काय असेल तो मिळणार नाही. बरं, ही सगळी मंडळी जी आहेत, परंतु ते मराठा आरक्षण वेगळं दिलं, इकडे पण मग तिकडे पण मग तिकडे पण, मग ते तुमचं ते सारथीमध्ये ते पण तिथेच, मग महाज्योतीमध्ये पण तेच. अरे आहे काय? काही कुठेतरी तुम्ही क्लॅरिटी देणार की नाही ओबीसी समाजाला? हा समाज सुद्धा मतदान करतो हे विसरता येत नाही आपल्याला. आणि मग काही लोक म्हणतात की तुम्ही 2 समाजामध्ये तेढ वाढवता. मला सांगा काय करायला पाहिजे, कुठे आम्ही चुकतो? तुम्ही कुठलं तरी एक बाजू धरून मराठा समाजाचे त्यांना न्याय द्या तुम्ही. सगळीकडूनच जर तुम्ही अशा रीतीने जर काही निर्णय झाले तर लोक प्रक्षुब्ध होणार. आणि त्यासाठी वेगवेगळे जे आहेत मेसेज, आज मला कालपासून जे लोक बोलतात, मेसेज पाठवत आहेत, काय करायचं विचारत आहेत. आता त्यासाठी जे आहे नक्की काय परिस्थिती राहील, त्यासाठी जे लोक आमच्याबरोबर, जे आम्हाला कल्पना की ओबीसीमध्ये काम करतात, सगळ्या लोकांना बोलवणं काही शक्य नाही आणि ती काही जाहीर सभा नाही आहे. पण त्यातले जे काही राजकारणात आहेत किंवा काही नुसतेच समाजकारणात किंवा काही वकील आहेत जे आम्हाला सपोर्ट करतात, त्यातल्या काही लोकांना जे आम्ही बोलून की पुढे आपल्याला आणखी काय करता येईल त्याची आम्ही चर्चा संध्याकाळी करणार आहोत. सर, पण केंद्र सरकारची काही या प्रकरणात काही मदत घेता येऊ शकते का? आरक्षण वाढवणं म्हणा किंवा इतर गोष्टी. मी तर पहिल्यापासून म्हणालो की तामिळनाडू इतर ठिकाणी जर वाढवलं जात आहे आणि आता सुद्धा 10% त्यांनी वाढवलंच आहे EWSमध्ये. मग यांना पाहिजे तर यांना पण द्या. बरं, आता हे EWS जे त्यांनी वाढवलं 10%, कदाचित तो आंतरिक हेतू हा असावा की महाराष्ट्रामध्ये मराठा, गुजरातमध्ये पटेल, पुढे जाट किंवा काय ते राजस्थानमध्ये गुर्जर असतील किंवा आंध्र प्रदेश कापू वगैरे असे जे काही समाज आहेत त्यांना शांत करण्यासाठी हे 10% काढले असं मला स्वतःला वाटतं. आणि हे खरंच आहे. कशावरून? तर बाकीच्या सगळ्या ठिकाणचे पटेलांपासून गुर्जर
ज्यात सगळ्यांची आंदोलनं थांबली आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकारने जाहीर केलं की या 10% आरक्षण जे ईडब्ल्यूसी त्याच्यामध्ये 85% मराठा समाजानेच त्याचा फायदा घेतलेला आहे. म्हणजे यांनी मग शांत बसायला पाहिजे होतं, पण ते शांत न होता वेगवेगळी आंदोलनं करतात का आणि हजारो गाड्यातून सगळी गरीब माणसं जे आहेत ते मोर्चा घेऊन मुंबईला येतात. गुणरत्न सदावर्ते यांनी देखील विरोध केलेला आहे. कोणी? गुणरत्न सदावर्ते ॲडव्होकेट. हा ते करणं ज्यांना आपल्या बैठकीला आज येणार आहेत का काही चर्चा झाली? मला काही कल्पना नाही आहे काय. मी आता ओपनली सगळ्यांना आवाहन केलेलं आहे, सगळ्यांना करणं मला नाशिकमध्ये सुद्धा काल काम होतं, काही कॉलेजचं काम होतं, त्यामुळे ते सगळं घाईघाईने आपण बोलवलेलं आहे. जे येतील का काही लोक स्वतःहून काम करत असतात स्वतंत्रपणे,